या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। भविष्यात बेशिस्त वागाल तर खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम, कारवाई करण्याचाही फडणवीसांचा इशारा। काँग्रेसनं भगवा दहशतवाद असा नॅरेटिव्ह तयार केला होता। हिंदू संघटनांना संपवण्यासाठी काँग्रेसनं षडयंत्र रचलं, मालेगाव स्फोटाच्या निकालावरून फडणवीसांची टीका। रामदास कदमांकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत, तर रेस्ट्रो बारचा हा परवाना कायम। अनिल परब यांनी डान्स बारचा आरोप केल्यानंतर निर्णय घेतल्याची चर्चा। अनिल परब दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार, परबांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी। माणिकराव कोकाटेंना विधिमंडळामध्ये रमी खेळणं भोवलं, कोकाटेंकडे कृषी खात्याऐवजी आता क्रीडा खात्याची जबाबदारी, राजीनामा न घेता खाते बदल करून अभय। संवेदनशील कृषी खातं आता अजित पवारांच्या विश्वासू माणसाकडे, दत्तात्रय भरणेंकडे आता कृषी खात्याची धुरा, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार, भरणेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी हालचाली सुरू, तर मुंडेंनी 3 वेळा भेट घेतल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। अजित पवार तटकरेंसोबत सुद्धा मुंडेंच्या बैठका। मंत्रिमंडळात पुन्हा येण्यासाठी धनंजय मुंडेंचे आटोकाट प्रयत्न सुरू, मात्र अशा लोकांना मंत्रिमंडळात घेतलं तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, आमदार सुरेश धसांचा सरकारला सल्ला। महादेव मुंडे हत्या प्रकरणात बीड पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं, मोठा मासा गळाला लागल्याची माहिती, तर संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना। वाल्मिक कराड आणि गोट्या गित्तेच्या नावानं मला धमक्या, बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचा आरोप, कासलेकडून घातपाताची सुद्धा भीती व्यक्त। महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT चौकशी होणार, ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश, कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही आश्वासन। पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांसह 4घांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, खेवलकर सध्या येरवडा जेलमध्ये, तर आज जामिनासाठी अर्ज करणार। बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान, पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत, विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात, कोर्टाची टिप्पणी। लाडकी बहिणी योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाकडून निधी, तर 410 कोटींचा निधी वर्ग केल्याची माहिती, जुलैचे पैसे देण्यासाठी सरकारकडून तरतूद। अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती गंभीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांचं मत। ठाकरेंच्या सेनेकडून शिवसेना चिन्ह आणि पक्षाचं प्रकरण पुन्हा मेन्शन, तर 20 ऑगस्टला सुनावणी घेण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता, आपली तयारी पूर्ण असली पाहिजे, बोरिवलीतल्या शिबिरात राज ठाकरेंचे आदेश, मनसैनिकांनी माध्यमांशी न बोलण्याच्याही सूचना। राज ठाकरे आणि राऊत कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार, तर उद्या पनवेलमध्ये शेकापचा वर्धापन दिन मेळावा, मेळाव्याला राज ठाकरे आणि राऊत उपस्थित राहणार। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी वेगवान वाटचाल सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी आशियाई बँकेनं सहकार्य करण्याचंही आवाहन। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत, 7 महिन्यात 2738 रुग्णांना 25,86,00,000 अर्थसहाय्य। डोंबिवली ते ठाणे मार्गाचं रेखांकन करण्याच्या KDMC आयुक्तांच्या सूचना, आमदार राजेश मोरेंनी चर्चा केल्यानंतर आदेश, दिव्यात होणाऱ्या बुलेट ट्रेनच्या स्टेशनमुळे आता रस्त्याची मागणी। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण, ठाण्यातील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतर करण्याचा इशारा, पुढील 2 महिन्यात तोडगा काढू, महावितरणचं आश्वासन। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।